तर त्याच्या आधी महाराजांचं मन असं झालं की आता संन्यास घ्यायचा. बापरे. दक्षिण दिग्गजाच्या वेळेची गोष्ट. दक्षिण दिग्गजाच्या वेळी त्या ठिकाणी पुन्हा महाराजांच्या अंगी देवी संचारली बर. आणि ती अनेक घटका होती हा. असा तो उल्लेख मिळतो. आणि तर महाराजांची एखादी अशी अज्ञात रहस्यमय घटना मला सांगा की जी आजपर्यंत 99.99% लोकांनी कदाचित ऐकलीच नसेल किंवा कधी अशी समोर आलीच नसेल असं. आता कसं होतं की ह्या गोष्टीत वाद पण होता. हा, वाद होतात, पण आपण ज्यावेळी- ऑडियन्सला आधीच सांगून ठेवतो की तुम्हाला कमेंट करण्याआधी किंवा एखादी गोष्ट तसे स्वीकारण्याआधी तुम्ही आधी 4 पुस्तकं वाचून मग सांगायचे असतात. इव्हन आता तुम्ही इथं बसलेला आहात किंवा मी तुम्हाला आमंत्रित केले, असंच कुणाला आमंत्रित नाही करणार मी. म्हणजे मला तिसराच पॉडकास्ट आहे पण मी ओपनली सांगतो, असं फक्त पॉडकास्ट मला कंटेंट पाहिजे म्हणून मी आमंत्रित नाही करत. सो 5-50 पुस्तकं वाचल्यानंतर एखादा माणूस जेव्हा त्या गोष्टी बोलू शकत असेल तेव्हाच आपण त्याला बोलवतो. सो तुम्ही बिनधास्त सांगू शकता, काय अडचण नाही. वाद होऊ शकतात पण तुमच्या हिशोबाने. यस. वाद म्हणजे कसं होतं की एखादी गोष्ट मी बोलतो तर त्याला संदर्भ घेऊनच मी बोलणार, बरोबर. पण पुढच्या व्यक्तीने तो संदर्भ वाचलेला नसतो. येस. हा. जसं की ज्याप्रमाणे बोललो की शिवाजी महाराज देव देश धर्माचं काम करायचे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा देवाचा साक्षात्कार झालेली नोंद आपल्याला बऱ्याच वेळा मिळते. बर. आता बरेच जण म्हणतील की भवानी देवीने तलवार दिली का, हा. तर असा कुठेच उल्लेख नाही देवीने तलवार दिलेला. अच्छा. पण छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस जावळी घेत होते त्यावेळी महाराज राजगडावरनी महाबळेश्वरला गेले. बर. आणि महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये ते जमिनीवरती झोपले, म्हणजे गर्भगृहात जमिनीवरती झोपलेले आहेत महाराज. आता ह्याचा उल्लेख कोण करतं तर एक बुलढाण्यावरनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत असताना एक लेखक आला होता. तर त्याने एक शिवकाव्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये तो उल्लेख करतो की महाराज राजगडावरनी महाबळेश्वरला गेले, महाबळेश्वराची पूजा केली, गर्भगृहात जमिनीवरती झोपले आणि त्या रात्री महाराजांच्या स्वप्नात महादेव आले. आणि महादेव स्वप्नात येऊन त्यांनी स्वतःच्या म्हणजे महादेवांनी त्यांना हाताला धरून चंद्रपुरीत जाण्याचा मार्ग सांगितला. चंद्रपुरी म्हणजे जावळी. ओके. आणि त्याच मार्गाने महाराज पूर्ण खाली उतरले आणि जावळी मारली. आता हा तर पहिला उल्लेख झाला. आता दुसरा म्हणजे प्रतापगडच्या युद्धामध्ये ज्याप्रमाणे बोललो की भवानी देवीने तलवार दिली नाही, पण भवानी देवीच्या तलवार जरी नसली दिली तर साक्षात्काराचे उल्लेख आपल्याला मिळतात. म्हणजे स्वतः ज्याप्रमाणे सांगितलं कवींद्र परमानंद यांनी स्वतःच्या ग्रंथामध्ये लिहिलेले की महाराजांना देवी स्वप्नात कशी दिसली तिचं वर्णन पण त्यांनी त्या ग्रंथात केलेले. आणि शेवटी देवी म्हणते की मी आता तुझ्या तलवारीत येणार आहे, तलवार देणार आहे नाही. अच्छा. मी तलवारीत येणार आहे. पण आपल्या लोकांनी त्याला तलवार दिली असं सांगितलं होतं. आता पुढे जाऊन देवाचा साक्षात्कार जर म्हटला तर महाराज दक्षिण दिग्विजयावरती होते. आता इथून पुढचं सहसा कोणी ऐकलेलं नाही. तर श्रीशैलम या ठिकाणी गेलं असताना महाराज खालच्या गंगा तीरी, म्हणजे तिथंही एक छोटी गंगा आहे, त्या नदीचं नाव आहे, तर तिथं अंघोळ करून येत असताना वरती महाराजांच्या अंगी देवी संचारली. हा, म्हणजे उल्लेख आहेत. हा, ठीक आहे, उल्लेख आहे. पण ती का संचारली तर त्याच्या आधी महाराजांचं मन असं झालं की आता संन्यास घ्यायचा. बापरे. दक्षिण दिग्गजाच्या वेळी. आणि त्याच्यामध्ये ते महाराज काही अभंगही रचून घेतात. म्हणजे महाराज लेखक सुद्धा आहेत. तर त्याचाच एक 2 अभंग आपल्याला मिळाले जे की सध्याच्या तंजावरच्या सरस्वती महलमध्ये आपल्याला ते मिळतात. पण असं संन्यासाची भूमिका घेणं हे स्वराज्यासाठी योग्य नव्हतं. आणि त्यावेळी देवी संचारली आणि देवीने सांगितलं हे कर्म तुझ्या हातचं नाहीये. संन्यास म्हणजे घ्यायचं कर्म तुमच्या हा, हे नाही तुम्ही करू शकत. आणि ह्याच्यामध्ये रघुनाथ पंत हनुमंते हे स्पष्टपणे ह्यांचं नाव उल्लेख येतं की ते तिथं होते आणि त्यांनी ते सर्व बघितलेलं आहे. आणि त्या रात्री म्हणजे महाराजांची इच्छा अजून एक व्यतिरिक्त होते, तर त्याच्यामध्ये सांगतात की ते रघुनाथ पंत आहेत, ते रात्री महाराजांचे सगळे शस्त्र वगैरे लपून वगैरे ठेवतात त्या रात्री. म्हणजे असा तो उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आता ह्याच्यामध्ये उल्लेख देणारा ग्रंथ म्हणजे सभासद बकर, कृष्णाजी आनंद सभासद, हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानातील व्यक्ती आहेत. आता त्यांनी शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजयमध्ये पाहिलेले, ह्याच्याच बरोबर 91 कलमी बकर सेम तसाच उल्लेख करते. म्हणजे आता आपण जी घटना पाहतो ह्या दोन्ही बकरीमध्ये आहे. हो.
स्पष्टपणे उल्लेख आहेत. म्हणून तर म्हटलं की हम्म. पुराव्यानं अभावी म्हणजे आपण बोलू शकत नाही. Yes, आता okay. ह्या गोष्टी पत्रांमध्ये हम्म. येऊ शकत नाहीत, बरोबर आहे, हा. त्या कुठंतरी लिखित पुस्तकांमध्ये लिखित, हा. येऊ शकतात, म्हणून ते बकरीतून आलं हम्म. असावं. अजून एक खतरनाक उल्लेख सापडला, Yes, हा. पण त्याच्या थोडासा तारखेचा ताळमेळ बर. नाहीये. एक जनसेवा म्हणून एक मासिक निघायचं, त्याच्यामध्ये ते हम्म. छापलं गेलेलं. त्याच्यानंतर वासी बेंद्रेंनी हम्म. मराठ्यांची इतिहासाची साधन्या हम्म. म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हे छापलंय. बर. ज्यावेळेस जिंजी म्हणजे ज्यावेळेस जिंजी जिंकली, त्यांच्यानंतर वेल्लोर या ठिकाणी महाराज आले, हम्म. त्या ठिकाणी पुन्हा महाराजांच्या अंगी देवी संचारली बर. आणि ती अनेक घटका होती हा. असा तो उल्लेख मिळतो. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याकडं एक भाकणूक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये एक प्रश्न विचारतो, तो उत्तर देतात. हम्म. तर तो एक प्रकारे रघुनाथ पंतांनी केला आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की म्हणजे शिवाजी महाराजांचे बोल त्यांनी त्यात दिलेले आहेत हम्म. की इथून पुढं तांबरांचं राज्य येईल बर. देशावरती, हा. म्हणजे मोगल तांबरा- येतील, मोगल, ओके, हा. संभाजी महाराज पकडले जातील, बर. राज्य राजाराम वाढवेल बर. आणि राज्य जिंजीकडून वाढेल. असं महाराज आधी म्हणून गेले हा, म्हणजे त्या पत्रात उल्लेख आहे पत्रात. बर. हा. की महाराज त्यावेळी काय काय बोलले, अच्छा. हा. देवी संचारली त्यावेळी, हा. तर तो उल्लेख आहे. हा. ह्याच्याच पुढं महाराजांनी हम्म. भगीरथीवरनी हम्म. भगीरथी उदकावरनी हा. 27 कावडी आणल्या आणि रामेश्वराला अंघोळ घातली. बर. रामेश्वर म्हणजे महादेवाचं म्हणणं आता आपलं हा. ज्योतिर्लिंग आहे ते. नाही, पुढे सांगतो मी. बर. हा. त्याचबरोबर महाराजांनी हम्म. म्हणजे महाराजच सांगतात की मी मागं काय केलेलं आहे, ओके. हा. देवीच्या मुखाने ते बोलतात. हम्म. तर 27 कमळ आणली हम्म. आणि भवानी देवीला अर्पण केली. बर. ह्याच्यातून असं दिसतं की इथून पुढे शिवाजी महाराजांचं राज्य हम्म. हे 27 पिढ्यापर्यंत चालेल. बर. म्हणजे बघू शकतो की अजूनही ते आपल्याकडे हम्म. शिवाजी महाराजांचं राज्य चालू आहे, हम्म. त्यांच्या पिढ्या राज्य करतायत ऐक, हा. असं हम्म. आपण म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणाले की भगीरथी कुठं, रामेश्वर हा, कुठं. बरोबर आहे, हा. आता ज्या ठिकाणी मी अभ्यास करतो, राजगड, येस, हो, नक्कीच. राजगडवरती हम्म. सुवेळा माचीवरती एक भगीरथी तीर्थ आहे, बर. मंदिर देवीचं देवीचं कुंड आहे, कुंड आहे. बर. आणि रामेश्वर मंदिर हे हा, राजगडवर. मंदिर तर आहेच. मग त्याचा तर उल्लेख यांनी नसेल ना केला, असा एक कदाचित. प्रकारे विचार येतो. हम्म. हम्म. कारण जर भगीरथी म्हटलं तर गंगा हम्म. आणि खाली रामेश्वर, मग ते नाही. ओके. पण राजगडावरती राजगड- भगीरथी कुंड पण आहे, राजगडावरती रामेश्वर पण आहे. रामेश्वर पण आहे. भारी. मग यातून असं दिसतं की काय म्हणतात ना, जे पत्र लिहिलं, ज्यावेळी रायगडचा अभ्यास झाला त्यावेळेस मळेकर नावाचे गुरु होते, रंगनाथ मळेकर, त्यांनी त्यांच्याकडे रायगडची सर्वात जास्त पुरावे मिळाले. तर बर. त्यांच्या एका पत्रामध्ये हा उल्लेख मिळतो. हम्म. पण विषय सर्वात महत्वाचा असा आहे की त्याच्या तारखा जुळत नाही. बर. त्याच्यामुळे बरेचसेच अभ्यासक म्हणतात की ते पत्र खोट आहे. ओके. पण माझ्या वाचनात आलेला हम्म. हा महत्वाचा म्हणजे उल्लेख मी विशेष आहे, सांगतो. ठीक आहे. मतमतांतर असू शकतात, त्याला अजून पुराव्यांची गरज असू शकते, पण उल्लेख आहे त्याबद्दल भारी.